हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आप सभी को मेरा जय भीम, नमो बुद्धाय। दोस्तों, सत्यशोधक मूवी 5 तारीख को जो रिलीज़ हुई, उसका पहला शो मैंने देख लिया और इस मूवी को देखने के बाद में मैं दोबारा आज फिर देखने के लिए आया। और मेरे साथ में यूथ फॉर रिवोल्यूशन की टीम है और उसमें अभी मैं रिसेंटली ज्वाइन हुआ हूँ। तो मेरे साथ में आप देख सकते हैं महिलाएँ भी हैं, बहुजन समाज की महिलाएँ हैं जो इस मूवी को देखने के लिए आज आई हुई है। तो हम जानना चाहते हैं कि इस मूवी के माध्यम से उनको क्या प्रेरणा मिली और क्या मैसेज इनको मिला जो वो आपके सामने में रखने वाली है। तो दोस्तों, आप सामने में देख सकते हैं यूथ फॉर रिवोल्यूशन का ये बैनर है और ये सभी ग्रुप है, ग्रुप में ज्वाइन है सभी लोग। तो आप देख सकते हैं सामने में बहुजन समाज की महिलाएं इस मूवी को देखने के लिए आज आई हुई है और छुट्टी भी लिया है इन्होंने स्पेशली ऑफिस से। और इनमें से एक है जो आपके सामने में अपने विचार रखने वाली है इस मूवी को देखने के बाद। नमस्कार, जय भीम। जय भीम। आज आम्ही सत्यशोधक हा मूवी बघितला। एकदम अप्रतिम कलाकृती होती। ह्या माध्यमातून, ह्या मूवीच्या माध्यमातून आपल्या समाजाला हा इतका सुंदर प्रेरक विचार यांनी सांगितलेला आहे मूवीच्या माध्यमातून। त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले जर ह्या दाम्पत्यांनी जर पुढे आले नसते आणि मांग महारा आणि शूद्राचे आपल्या हा कास्टला समोर आणलं नसतं, शिक्षण दिलं नसतं आणि त्या शिक्षण देण्यासाठी जे अप्रतिम आणि कष्ट देणारे म्हणजे कष्ट सहन केले, अविरत परिश्रम केले, ते सहज शक्य नव्हतं त्या काळामध्ये। पण तरी त्यांनी कुठलीही तमा न बाळगता आपल्याला शिक्षण दिले का की येणारी पिढी ही शिक्षण घेणारी असावी आणि येणाऱ्या जी पिढीला शिक्षण मिळेल तर ते आपला शैक्षणिक दर्जा आणि सामाजिक दर्जा वाढवतील आणि हा आपला समाज पुढे नेतील। आणि एक मुलगी जर शिकली तर पूर्ण समाज शिकेल, हे त्यांचा विचार हा पिक्चरच्या माध्यमातून आला। आणि आज मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते, जर आपण महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे विचार जर आपण लक्षात घेऊन रुळले, आपल्या नाही का सबकॉन्शियस माइंडमध्ये ठेवले आणि विचार केला की का त्यांनी इतके अविरत परिश्रम केले आणि तेच जे परिश्रम केले ते आपल्या मुलींना, आपल्या येणाऱ्या पिढीला सांगायचे। कारण की जे काही आपण आहोत हे त्यांच्यामुळे आहोत। जर ते निघाले नसते तर आपण आज शिकलो नसतो किंवा एक चांगली नाही का एक शैक्षणिक दर्जा मिळाला नसता आपल्याला, आपल्या महिला पुढे निघाल्या नसत्या। आपल्याच का पण इतर समाजातील ब्राह्मणी स्त्रिया, त्या उच्च शिक्षित स्त्रिया, हे केवळ यांच्या योगदानामुळेच शक्य झालेलं आहे। तर मी हे सगळ्यांना सांगू शकते, माझ्या समाजातील सगळ्या महिलांना आणि माझ्या सगळ्या कुटुंबातल्या स्त्रियांना सांगू शकते, सावित्रीबाई फुलेंचे एखादी फोटो आणि प्रत्येक दिवशी आपल्या मुलींना सावित्रीबाईचे विचार हे सांगायलाच हवे। कारण की जे काही आहोत आपण त्यांच्यामुळेच आहे। आणि एकच सांगू इच्छिते, सावित्रीबाई ही एकच देवी आहे आपली। कुठल्याही देवी देवतांचा जर आपण एका पूजा करायची नाही आणि हे सांगायचं की सरस्वती म्हणजे आपली सावित्रीबाई फुले। त्यामुळे ह्या माध्यमातून खूप छान मूवी आहे आपली। जे पूर्वजांनी जे कष्ट केले आणि जो इतिहास सांगितला ह्या मूवीच्या माध्यमातून सांगितल्याने प्रत्येकाने समाजातल्या सगळ्या स्तरांनी हा मूवी बघितलाच पाहिजे आवर्जून। आणि ज्या आई आहेत, खास करून ज्या मुलींच्या आया आहेत, त्याने हा पिक्चर तर नक्कीच बघा। इतकं बोलून जय भीम। जय भीम। जय भीम मित्रांनो, आज मी सत्यशोधक सम्मान ही मूवी पाहिली। खूप अतिप्रतिम मूवी आहे, खूप छान आहे। स्त्रिया कसे होते, काय होते, कोणत्या दर्जामध्ये होते हे सांगितले गेले आहे। त्यानंतर सावित्रीबाई फुले यांना ज्योतिबा फुले यांनी शिक्षण दिलं आणि मुलगी कशी समोर जाईल याचं पाठिंबा दिलं। याकरिता खूप छान आहे। आणखी एक गोष्ट म्हटलं तर ज्योतिबा फुलांनी म्हटलं आहे की जर एकटा व्यक्ती शिकलं तर तो फक्त एकटाच राहणार, पण
जर एक बाई शिकली, कुटुंब काय पूर्ण समाज संपूर्ण समाज बदलून जाणार हे त्यांनी सांगितले आहे. आणखी सावित्री आईनी आपल्या अंगावर दगड, गोटे, आज आणखी शेण, माती हे सर्व घेऊन सुद्धा त्यांनी माघार नाही घेतली आणि त्यांनी समोर जाऊन मुलींना शिकवलं. त्याच कारणामुळे आज आम्ही इथं आहोत. जर त्यांनी शिकवली नसती, शाळा उघडली नसती, कदाचित आम्ही पण या मार्गावर नसतो. म्हणून त्याकरिता आम्ही त्यांचे खूप 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 ऋणी आहोत. जर अशी आम्हाला नेहमीच अशी आई मिळाली तर आम्ही खूप 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 धन्यवाद हे बोलून मी माझं 2 शब्द. फुले यांचे असे विचार होते की मी पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शिक्षित होतो आणि जर स्त्री शिकली एखादी तर पूर्ण कुटुंब आणि कुटुंबाबरोबर समाज शिक्षित होतो आणि त्यामुळे समाजाची सुधारणा होते. शिक्षणामुळे काय आहे, मागचा पूर्वज काय केलं, काय अत्याचार केले आपल्यावर हे आपल्याला माहिती होते आणि म्हणून त्यांनी शेणगोळे आणि गोळे सगळं सहन करून स्त्री मुक्ती किंवा स्त्री शिक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि स्त्रियांना शिक्षण मिळालं. त्यांचं सांगणं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले अर्धांग वायू असताना सुद्धा डाव्या हाताने त्यांनी ते ग्रंथ लिहिला. हा एक सीन खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये. हे असं कोणी सांगितलं किंवा काही हे पाहिल्याशिवाय समजतच नाही. मूवी पाहिल्यानंतर सगळं काही समजलं की काय काय झालेलं आहे आधी आणि काय काय आहे, आपल्यावर किती अत्याचार झाले, शूद्र अतिशूद्र हे काय आहे आणि ब्राह्मणांचे कोणते कार्य होते, कसे होते, काय करत होते हे या मूवीद्वारे आपल्याला माहिती झालं. पुस्तकं वाचली आणि गुलामगिरी वाचलेली आहे मी, पण ते वाचल्यानंतर असं लक्षात येत नाही की हुबेहूब डोळ्यांनी पाहिल्याशिवाय समजत नाही. आणि हे पिक्चर ह्या मूवीमुळे सगळं काही समजलं आता की काय झालेलं आहे. त्यामुळे महान सत्यशोधक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि आंबेडकर साहेब आहेत, ते बाबासाहेब आंबेडकर यांनी ते ग्रंथ वाचला आणि त्यामुळे आपल्याला ते सगळं माहिती झालं. आता तर ते सगळ्या स्त्रियांनी हा सत्यशोधक पिक्चर आहे, मूवी आहे, ही म्हणजे पाहायलाच पाहिजे, बिलकुल बघायला हवी. त्यामुळे समजते सगळं काही. जय भीम. जय भीम. जय भीम. नमस्कार. आज या अप्रतिम सत्यशोधक मूवीला पाहिल्यानंतर खरंच गैरवरून येतं की त्या काळच्या वेळी किती म्हणजे त्रास सोसावा लागला. मात्र आजच्याही पिढीला आणि आजच्या समाजामध्ये सुद्धा काही जुन्या रूढी परंपरा ह्या आहेतच, काही समाजात काही ठिकाणी दिसून येते. तर त्यांनी सुद्धा यातून परावृत्त होऊन आजच्या नवीन युगामध्ये मागील घेतलेल्या या महापुरुषांच्या त्रासाबद्दल आदर व्यक्त करून त्यांनी आताच्या या जगामध्ये नीट वावरायला पाहिजे आणि आपला समाज सुधारायला पाहिजे एवढंच. आणि नक्कीच सर्वांनी हा सत्यशोधक मूवी पाहायलाच पाहिजे एवढंच मी विनंती करते सर्वांना. जय.